मॅडम आपल्या प्रोजेक्टचे डिटेल्स आहेत या फाईलमध्ये. कुठपर्यंत आला प्रोजेक्ट? म्हणजे साधारण किती दिवस लागतील पूर्ण व्हायला? 3 महिने तरी लागतील. आणि पैशाच्या व्यवहारांचं काय? म्हणजे लोकांनी आपल्याला किती पैसे दिलेत आणि आपण कोणाला किती पैसे द्यायचे? मॅडम आपण आपल्याकडून सप्लायर्सचं पेमेंट कंप्लीट केलंय, पण अजूनही काही लोकांचे पैसे यायचे. म्हणजे त्यांचं पहिलं इन्स्टॉलमेंट आलंय, पण उरलेले पैसे द्यायला ते तयार नाहीयेत. का? उलट त्यांनी भरलेले पैसेच परत हवेत. त्यांना ते पैसे वरुण सुभेदारांच्या फ्लॅटमध्ये इन्व्हेस्ट करायचे. जर आपल्याला या सगळ्या लोकांचे पैसे परत करायचे असतील तर किती रक्कम लागेल? आपल्या कंपनीला हे खूप जड जाईल. तुम्ही बजेट वर्कआउट तर करा. आणि आपल्यालाही जर किंमत कमी करायची झाली तर आपला लॉसही होणार नाही आणि प्रॉफिटही होणार नाही, असं काहीतरी वर्कआउट करा. तुम्ही जर नसतात तर यातनं मी सुटू शकलो नसतो. स्वतःच्या मनाप्रमाणे वागलो आणि स्वतःच्या पायावरच धोंडा मारून घेतला. थँक्स. शार्दूल, तुला आभार मानायचे असतीलच ना, तर माझे नाही, हिचे आभार मान. कारण मी तुला फक्त ह्या एका केस मधनं सोडवलं. हिने तुला नवीन आयुष्य दिले. थँक्स नेहा. मला माफ कर. तू खरंच माझ्यासाठी खूप काही केलंस. खरं तर ही शिक्षा मला व्हायलाच हवी होती. याच लायकीचा आहे मी. खरंच याच लायकीचा आहे काका मी. मला तुम्ही सोडवायला नको होतं. मला असं मला नाही राहायचं त्या बावळट्ट आदित्य बरोबर. मानसी, नवरा आहे तो तुझा. हे बघ आई, मला नकोय असा नवरा जो त्याच्या दादाच्या परवानगीशिवाय काहीच करत नाही. उद्या त्याच्याशी डिवोर्स घेऊन काय करणार आहेस? कोण करणार आहे तुझ्याशी लग्न? त्याची काळजी तुम्ही करू नका. त्याचा विचार मी आधीच करून ठेवलाय. एक मुलगा आहे जो माझ्याशी लग्न करायला तयार आहे. काय? हो, मी लवकरच तुमची त्याच्याशी भेट घालून देईन. मध्यंतरी तू नसताना माझ्या हातून खूप मोठी चूक घडली. मी आणि प्रियांकाने लग्न केलंय. तरीही तू मला माफ केलंस. खरंच तुझ्यासमोर खूप लहान झाल्यासारखं वाटतंय मला. शार्दूल, ज्या दिवशी तुझ्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात बांधलं ना, त्या दिवसापासून तुला तुझ्या गुणदोषांसकट स्वीकारलं होतं मी. शार्दूल, एक विचारू? विचार ना. आजही तुझं तिच्यावर प्रेम असेल, तुम्हाला एकत्र राहायचं असेल तर प्लीज प्लीज एका शब्दानं सांग मला. मी निघून जाईन तुमच्या आयुष्यातून. नेहा प्लीज, एवढी मोठी शिक्षा मला देऊ नकोस. तू मला कुठेही सोडून जाणार नाहीयेस. मी तुझ्याशिवाय, शिवाजीशिवाय नाही जगू शकत. निघते. का? शिवाजीला आणायला जावं लागेल ना.